नमस्कार. अत्यंत एक महत्त्वाची बातमी आपल्या हातामध्ये आली आहे. आळेफाटा पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केल्याची एक टोळी आंतरजिल्हा टोळीचा त्यांनी पर्दाफाश केलेला आहे. त्यामध्ये आळेफाटा पोलिसांनी आळे या ठिकाणी राहणारी संगीता शिंदे यांच्याकडे एक मुलगी आली होती बघण्यासाठी आणि अजय रोहम यांच्या विवाहासाठी मध्यस्थळ त्यांनी या ठिकाणी केलं आळ्यामध्ये. त्या ठिकाणी त्यांचे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी त्यांनी लग्न लावलं. नंतर त्या मुलाकडून 1.5 लाख रुपये घेतले आणि ती जी मुलगी होती ती अहिल्यानगर या ठिकाणी त्यांच्या ज्या मुलाच्या घरी त्यांनी पाठवली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या दोघांचं लग्न लावलं. परंतु दुसऱ्या दिवशी ती जी मुलगी आहे ती मुलगी एक कार आली आणि त्या कारमध्ये पळून जाण्यासाठी ती मुलगी निघाली होती. परंतु कुटुंबाच्या प्रसंगावधानाने त्या ठिकाणी हा सगळा जो प्लॅन होता हा सगळा फसला आणि ती मुलगी त्यांना अहिल्यानगर जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा जे पहिले जे लग्न झालं होतं आळेफाटा या ठिकाणी तर तो गुन्हा आळेफाटा पोलीस स्टेशनने वर्ग केला आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत अमोल पिंजारी राहणारा श्रीरामपूर, संगीता शिंदे राहणारा आळे तालुका जुन्नर, राधा रमेश काळे राहणार जालना आणि सोनाली भोसले राहणार परतूर जिल्हा जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एजेंट संगीता शिंदे ही सध्या आता फरार आहे. त्याच्यामुळं त्यांना देखील पोलीस योग्य ती कारवाई करून त्यांना पकडतील आणि त्यांना देखील अटक करतील. परंतु सध्या काय झालेलं आहे की मुलांची लग्न जमत नाही आहे म्हणून कुठले पण एजंट त्या ठिकाणी सरस झालेले आहेत आणि एजंटमार्फत लग्न लावायचा आता सगळ्यात मोठा ट्रेंड सुरू झालेला आहे. तर माझं सर्वांना एक आव्हान असेल की योग्य स्थळ बघून तुम्ही निर्णय घ्यावा. कुठल्याही एजंटच्या मागे तुम्ही पळू नका, कारण की तुमची खूप मोठ्यामध्ये अशी आर्थिक फसवणूक होती. भविष्यामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, परंतु आपली इज्जतीसाठी लोक पुढे येत नाही. म्हणून वारंवार आपण ह्या ज्या घटना घडतात याच्यावरती कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे आणि लोकांना सतर्क केलं पाहिजे. म्हणून जर अशाबाबत कोणती जर घटना घडली असेल तर त्याने नजदीकाचे जे काही पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण तक्रार दाखल करा आणि इतरांची देखील फसवणूक होणार नाही यापासून आपण प्रवृत्त राहूया. तर जुन्नर डायरी, आळेफाटा. नमस्कार. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका नवरदेवाची फसवणूक झाल्याचा गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे. काय हकीकत आहे? नमस्कार. याच्यामध्ये अजय भीमराव रोहम वय 31 वर्ष, धंदा सेंटरिंग, राहणार वज्रेश्वरी मंदिरा शेजारी, राहता जिल्हा अहिल्यानगर इथला मुलगा आहे. याचं वय 31 आहे आणि एक अमोल पिंजारी म्हणून त्यांचा एक मध्यस्थ होता. त्यांच्या मध्यस्थीने त्यांना एक स्थळ आलं आणि ते स्थळ एक संगीता शिंदे नावाची महिला आहे जी आळ्याला राहते. त्यानं अमोल पिंजारीनं त्यांना अशी माहिती दिली की एक मुलगी, छान मुलगी आहे, तर ती सध्या आळ्याला आहे, आपण मुलगी जाऊन पाहायचा प्रोग्राम करू, पसंत पडली तर पुढं आपण पाठागाठी करू. त्या अनुषंगानं 18 जून 2026 रोजी हे सर्व फिर्यादी आणि त्याच्या घरचे लोक ह्या अमोल पिंजारीसह त्या मुलीला पाहण्यासाठी आळे येथील संगीता शिंदे यांच्या घरी आले. मुलगी दाखवण्याचा प्रोग्राम केला. मुलीचं नाव आहे राधा रमेश काळे, राहणार चौधरीनगर, देवमूर्ती, तालुका जिल्हा जालना. ही मुलगी त्यांना पसंत पडली आणि पसंत पडल्यानंतर आता बाबा पसंत तर दोन्ही पक्षाची पसंत झालेली, आता कशासाठी थांबायचं म्हणून त्यांनी त्याच वेळेस लग्न करायचा निर्णय घेतला आणि त्या लग्नात म्हणून संगीता शिंदे जे आहेत त्यांना यांनी 1.5 लाख रुपये रोख दिले, तसेच गुगल पेने 10,000 म्हणजे 1,60,000 रुपये त्यांनी पे केले आणि त्या ठिकाणी वरमाला घालून वगैरे त्यांनी तिथं घरातच लग्न सोपस्कार ते पार पडले. त्यानंतर ते 18 तारखेला ही घटना घडल्यानंतर हे त्या मुलीला घेऊन तात्काळ आपल्या राहत्या पत्त्यावर म्हणजे एकरुके, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी घेऊन गेले. त्या दरम्यान 21 तारखेला दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास त्यांनी इथून गेल्यानंतर समजा हे लग्न गडबडीत झालेलं आहे, मग आपण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करणं गरजेचं आहे, समाजातील आपलेष्टांना बोलवणं वगैरे त्यांच्यासमोर लग्न लावण्याचं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी विधिवत लग्न लावून दिलं
आणि त्यानंतर 21 तारखेला दुपारी 1:15 वाजताच्या दरम्यान एक कार आहे, एक काळ्या काचेची कार हुंडाई वर्ना गाडी आहे तिथं आली आणि ती मुलगी घरातून निघून त्या कारकडे जात होती. तर तिच्या लग्न घरात झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा तिथलं लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे पूजा व्हायच्या आधीच. अच्छा. आणि ती मुलगी त्या कारकडे जायला लागली गडबडीनं. ते त्या जो फिर्यादी आहे त्याच्या घरातल्या त्याच्या बहिणीनं बघितलं आणि तिला थांबवलं की बाबा तू कुठं चाललेली आहे, ते लोक कोण आहे. आणि ते थांबवत असतानाच ते लोक ती गाडी फास्ट निघून जायला लागली. तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि राहता पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेले. त्यानंतर मग राहता पोलीस स्टेशनने आम्हाला संपर्क केला की असा असा प्रकार लग्नाचा प्रकार तुमच्याकडे घडलेला होता. आम्ही तात्काळ त्यांना इथं बोलवून घेतलं आणि त्या फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीप्रमाणे आम्ही याची तो मध्यस्थ आहे जी नवरी मुलगी राधा रमेश काळे, आमच्या इथली संगीता शिंदे आणि हा जो मध्यस्थ आहे अमोल ज्ञानदेव पिंजारी राहणार गोडेगाव तालुका श्रीरामपूर आणि जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये हा मध्यस्थ अमोल पिंजारे आणि पत्नी राधा रमेश काळे या दोघांना आपण अटक केलेली आहे. त्या दोघांचा काल इन्शार झाला, ते दोघं सुद्धा जेलला गेलेले आहेत आणि बाकीच्या दोघांचा आम्ही तपास घेत आहोत. याच्यावरती जे मुख्य सूत्रधार होते आळेपटा म्हणजे आळे दिदी शिंदे त्यांच्याबाबत काय तपास लागला आहे? संगीता शिंदे यांच्या विरोधात आम्ही रेकॉर्ड चेक केलं, परंतु त्यांच्या विरोधात काय गुन्हा वगैरे पूर्वीचा रेकॉर्ड नाही. परंतु ही घटना घडल्यापासून म्हणजे मुलीला इथून अहिल्यानगरला पाठवल्यापासून त्या फरार आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. खरं तर सर मुलांची आता वय होत चाललेली मुली देखील मिळत नाही आणि या संधीचा कुठेतरी हे वामटे फायदा घेतात. नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्यांमध्ये? बरोबर आहे की आता आजकाल मुली शिकलेल्या आहेत, मुलींचा सेक्स रेशो पण कमी आहे, मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या रोडावत चाललेली आहे. त्याच्यामुळे हे असे प्रकार होत आहेत आणि ह्या प्रकारांचा किंवा मुलाच्या घरच्या लोकांचा ह्याचा अडचणीचा फायदा घेऊन हे असं रॅकेट सक्रिय झालेलं आहे की मुलीला तयार करायचं आम्ही करतो, गडबडीनं लग्न करायचं, त्यांच्याकडून पैसे वगैरे घ्यायचे किंवा मुलीच्या अंगावर सासरचे लोक जे दागिने वगैरे घालतात तर ते घेऊन पोबारा घालायचा. तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी हेच संदेश देऊ इच्छितो की आपल्या मुलाचं जरी लग्न करायचं असलं तरी बाहेरची मुलगी असेल तर तिची सखोल चौकशी करा, तिचे नातेसंबंध काय आहेत, अगोदरची हिस्ट्री काय आहे, त्यांच्या मुलीच्या घरी जाऊन पाहणी करणं, लग्नाची गडबड न करता ह्या सगळ्या गोष्टींची खात्री केल्यानंतरच तुम्ही हा एवढा मोठा मुलाच्या आयुष्याचा निर्णय घ्या, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.